भगवद्गीता अध्याय 2 श्लोक क्रमांक 15 आणि श्लोक क्रमांक 15 यम हि न व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ समदुःखसुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते. म्हणजेच हे पुरुषश्रेष्ठ अर्जुना, जो माणूस कोणत्याही परिस्थितीत ढासळत नाही, म्हणजेच सुख आणि दुःख यांनी विचलित होत नाही आणि अशा या दोन्ही अवस्थेत स्थिर राहतो, तोच निश्चितपणे मोक्षाची प्राप्ती करू शकतो. हेच स्थितप्रज्ञ अवस्थेचे तत्व अर्जुनाला समजावतानाच पुढे श्रीकृष्ण भगवान म्हणतात. श्लोक क्रमांक 16 नासतो विद्यते भावो न भावो विद्यते सता उभयोरपि दृष्टोस्तत्व नयोस्तत्वदर्शिभिः. म्हणजेच जे साक्षात्कारी तत्वदर्शन करणारे पुरुष आहेत, त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की जे भौतिक म्हणजेच असत शरीर आहे ते काही चिरंतर टिकू शकत नाही आणि जे आध्यात्मिक शरीर, त्याला सत म्हणजे आत्मा असे आपण म्हणतो, ते कधीच बदलत नाही. या दोन्ही सर्वदर्शी पुरुषांनी काढलेला निष्कर्ष आहे. याचाच अर्थ बदलणारे शरीर हे शाश्वत स्थायी नसते, मात्र त्यामधील आत्मतत्व हे स्थायी असते. बदलणारे शरीर हे असत शरीर आणि आत्मतत्व हे सत शरीर. आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे आणि शरीर हा एक पेशींनी भरलेला पदार्थ आहे. पेशींच्या बदलानुसार तो बदलणारच, नाही का? त्यातले आत्मस्वरूप हे परमात्म्याशी जोडलेले असणे हेच सत्य ज्ञानाद्वारे आपल्याला समजून घ्यायचे आहे, असे श्रीकृष्णाला अर्जुनाला सांगायचे आहे.